गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत मिळवून देण्याच्या मोहिमेत नवेगाव बांध पोलिसांनी आणखीन एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे। भारत सरकारच्या CBI पोर्टलच्या सहाय्याने तब्बल 1,15,498 रुपये किमतीचे 10 हरवलेले मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले असून गुरुवारी संबंधित मोबाईल धारकांना ते सुपूर्द करण्यात आले आहेत। हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने मोबाईलच्या मूळ मालकाने आनंद व्यक्त करत नवेगाव बांध व गोंदिया पोलीस दलाचे आभार मानले। नागरिकांच्या तक्रारींना तत्परतेने प्रतिसाद देत तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून नवेगाव बांध पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या मोहिमेत पोलीस शिपाई रुकमोडे बलक क्रमांक 969 आणि पोलीस नाईक मेंढे बकल क्रमांक 1710 यांनी विशेष परिश्रम घेतले। याशिवाय सायबर सेल गोंदिया यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी नागरिकांना सायबर सुरक्षतेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले। स्मार्टफोन वापरताना कोणतेही अनोळखी किंवा अनावश्यक मोबाईल ॲप्लिकेशन अथवा APK फाईल इन्स्टॉल करू नये। तसेच आपला OTP, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील कोणालाही देऊ नयेत, असे त्यांनी सांगितले। सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास तात्काळ 1930 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून यावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे। प्रतिनिधी चेतन समरीत, आज 24 तास न्यूज चॅनल गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।